नमस्कार शेतकरी मित्रांनो नमोचा 6वा हप्ता तुम्हाला 2000 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो नमोचा 6वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे व किती मिळणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नमोचे तुमचे आतापर्यंत 5 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत व असे काही शेतकरी असतात की त्यांना 5वा हप्ता मिळाला नाही, ते का मिळाला नाही ते पण व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो समजत आली तर पाहूया की नमोचा हप्ता तुम्हाला किती मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो जे काही विधानसभेची निवडणूक होती महाराष्ट्रातील, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बरेचसे शेतकऱ्यांसाठी नवीन योजनेचा उल्लेख केला व ज्या काही जुन्या योजना आहेत नमो शेतकरी, PM किसान, त्याचबरोबर लाडकी बहीण नवीन योजना त्यामध्ये बी वाढ करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना दिली होती। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता राहिला मुद्दा की आता नमोचा 6वा हप्ता तुम्हाला किती मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो जे काही आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याद्वारे सांगण्यात आले होते की नमोचा 6वा हप्ता तुम्हाला 3000 रुपये मिळेल किंवा नमोचे 6वे हप्ते म्हणजे की नमो योजनेमध्ये कमीत कमी 3 ते 5000 रुपयाची वाढ करण्यात येईल। पण शेतकरी मित्रांनो अजून काय कोणती वाढ करण्यात आली अशी दाखविण्यात येत नाही। पण शेतकरी मित्रांनो जे काही आपले आर्थिक बजेट म्हणजे की फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे त्याद्वारे आपल्याला कळू शकते की आपल्याला नेमके नमोचा 6वा हप्ता 2000 मिळणार की 3000 मिळणार की 5000 रुपये। पण शेतकरी मित्रांनो शक्य असंच आहे की तुम्हाला जर तर वाढ करण्यात आली तर तुम्हाला नमोचा जे काही हप्ता आहे तो 3000 रुपये मिळू शकतो। कारण की बरेचसे शेतकरी आहेत जे की नमोच्या हप्त्यासाठी पात्र आहेत व ते पात्र शेतकरी खूपच आशा लावून बसले आहेत की आपल्या नमोचा शेतकरी हप्ता वाढून मिळेल। तर येणाऱ्या काळात तुम्हाला नमोचा हप्ता हा जर वाढ करण्यात आली तर 3000 रुपये मिळू शकतो आणि वाढ करण्यात नाही आली तर तुम्हाला 2000 रुपये मिळणार आहे। ही तुमच्यापर्यंत माहिती आता पोहोचलेली आहे। राहिला मुद्दा कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो PM किसानच्या व नमोच्या दोन्ही मागच्या 2 काही किस्ता होत्या म्हणजे की नमोची 5वी व PM किसानची 18वी, ह्या दोन्ही हप्ते तुम्हाला जे काही मिळाले होते ते संगच मिळाले होते। त्यामुळे PM किसान व नमो शेतकरी येणारा 6वा व येणारा 19वा हे दोन्ही हप्ते तुम्हाला संगच मिळणार आहेत। कारण की फेब्रुवारी महिन्यात 24 तारखेला PM किसानची जी काही सुरुवात की म्हणजे की त्यांची सुरुवात झालेली होती व PM किसान दिन म्हणून राबविला जातो। त्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी तुम्हाला ह्या दोन्ही किस्त मिळू शकतात। तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी माहीत आहेत की 1 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी हे फेक बातम्या आहेत। कारण की शेतकरी मित्रांनो रिअल आणि खरी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम माझे आहे जे की मी केलेले। तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा। व त्या शेतकरी मित्रांनो राहिला मुद्दा की 5वा हप्ता व 18वा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला नाही तर त्यामध्ये खूप मोठे कारण नाही। कारण की शेतकरी मित्रांनो KYC ज्या शेतकऱ्यांची अपात्र होती, KYC बंधनकारक होती, त्यांनी केली नव्हती, त्यामुळे त्यांना ते 2 हप्ते मिळाले नव्हते। पण तुम्ही अद्याप KYC केली नसली तर KYC करा। तुमच्या नातेवाईकांनी केली नसली त्यांना पण सुचवा की KYC करा जेणेकरून तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येईल। व ते शेतकरी मित्रांनो येणारा 20व्या हप्त्यासाठी व नमोच्या 7व्या हप्त्यासाठी नवीन एक अपडेट आले ती म्हणजे की फार्मर ID। ती फार्मर ID तुम्ही जर काढली नाही तुम्हाला 20वा व नमोचा 7वा हप्ता दोन्ही मिळणार नाहीत। व ते शेतकरी मित्रांनो या फार्मर ID द्वारे तुम्हाला अनेक नवीन योजनेचा बी लाभ घेता येणार आहे। त्यामुळेच अशा प्रकारच्या योजनेचा नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती योग्य पोहोचवण्याचं काम करीत असतो मी। व तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवले नाही तुम्हाला येणाऱ्या काळात योग्य ते माहिती पोहोचणार नाही व तुम्ही योजनेचा योग्य लाभ घेऊ शकणार नाही। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब लगेच करा व तुमच्या नातेवाईकांना शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।